जरी भाजप जिंकलं तरी काठावर जिंकेल आणि जरी तुतारी जरी जिंकली तर ती पण काठावरच जिंकणार आहे। निकट असा ह्याचा निकाल लागणार आहे। साधारण 10 ते 20 हजाराच्या आसपास एवढंच त्याचं मार्जिन राहील। सहानुभूतीची लाट ह्या मतदारसंघात प्रचंड दिसली। जरांगे इफेक्ट फारसा नाही जाणवला। निवडणूक असून होणार आहे। 20 ते 25 हजार मतानं जो कोणी निवडून येईल तो येईल। महाराष्ट्राच्या सर्व टप्प्यातल्या सर्व जागांवरच्या निवडणुका झालेल्या आहेत। आता सगळ्यांना उत्कंठा लागली ती निकालाची। या निकालावर वेगवेगळ्या पैजा सुरू झालेल्या आहेत आणि महाराष्ट्रात सर्वात चर्चेत राहिलेला मतदारसंघ होता माढा लोकसभा मतदारसंघ। शरद पवारांनी कधी इथं प्रतिनिधित्व केलं होतं, त्यामुळं ही लढत रंगत गेली आणि शेवटी तर शरद पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस अशा पद्धतीची ही लढतीला स्वरूप आलं होतं। रोज नवनवीन ट्विस्ट घडत होते। जरांगे इफेक्ट चालू होता, शरद पवारांची सहानुभूती चालू होती। याच वेळेला अंडरकरंट भाजपच्या विरोधात जो होता तो चालू होता। मुस्लिम आणि दलित एका बाजूला येऊन महाविकास आघाडीच्या मागे येत होते। त्यावेळेला ओबीसी फॅक्टर वेगळं काम करत होता। या सर्व प्रकारावर ज्यांनी अनेक दिवस संपूर्ण ही निवडणूक पाहिलेली आहे असे पंढरपुरातले सर्व ज्येष्ठ पत्रकार आहेत, ज्यांनी माढा लोकसभेचं काम अतिशय जवळपास 30 ते 35 दिवस ह्याचं काम झालेलं आहे। मला सांगा, माढ्याचा निकाल काय वाटतो इतक्या दिवसाच्या? माढा मतदारसंघाचा निकाल सांगणं थोडंसं कठीण आहे, कारण ही इतकी चुरशी लढत असणार आहे। जो कोणी निवडून येईल ते 30 ते 35 हजार मतांनी निवडून येईल इतकाच अंदाज आहे। ह्याच्यापेक्षाही कमीचा निकाल लागेल। हा 2014 जसा 14 निकाल होता तशी ही चुरशीची लढत आहे। मात्र ह्या लढतीचं एक जर आपण विश्लेषण करायला म्हटलं, सध्या विजयाच्या म्हणजे भारतीय जनता पक्षाला असं वाटतं की आपला विजय होईल तो माण आणि फलटण भागा आणि करमाळ्यावरनं होईल, परंतु सगळीकडं तुतारीचं जे चिन्ह रुजवलं गेलं आणि ते जाणून बुजून त्याकरता काही स्ट्रॅटर्जी आखली गेली मोहिते पाटलांकडनं, शरद पवार यांच्याकडनं किंवा सगळ्यांकडनंच। आणि पश्चिम महाराष्ट्रामधला पहिला दणका भारतीय जनता पक्षाला कोणीतरी पक्षातनं बाहेर पडतं आहे ते धैर्यशील मोहिते पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटलांना सहानुभूती म्हणून त्यांचं पुढं त्यांना वापरलं गेलं प्रत्येक सभेमध्ये। खरं ते आजारी आहेत, व्हीलचेअरवर नेत होते आणि या सगळ्याच्या सहानुभूतीची लाट ह्या 6ही विधानसभा मतदान क्षेत्रामध्ये दिसून आलेली आहे। त्याच्यामुळे इथला निकाल भाजप जरी म्हणत असला एकतर्फी असला तरी तसा नसणार नाही। जरी भाजप जिंकलं तरी काठावर जिंकेल आणि जरी तुतारी जरी जिंकली तर ती पण काठावरच जिंकणार आहे। त्यांना माळशिरस किती तारतं आहे मोहिते पाटलांना यावरही बरंच काय अवलंबून आहे। आता ह्याच्याबरोबर माढा असेल, करमाळा असेल, सांगोला असेल, मान खटाव आहे, काय चित्र काय होईल? नुसत्या माळशिरसवर निवडणूक जाईल नाही। आपण जर या सगळ्या मतदारसंघाचा जर विचार केला तर ग्रामीण भागामध्ये विशेषतः शेतकरी, त्यानंतर जो मराठा आरक्षणाचा विषय असो, त्यानंतर दलित आणि मुस्लिम समाज यांनी फार मोठ्या प्रमाणावर एकवटून मतदान केल्याचं यंदा आम्हाला सगळ्यांना पाहायला मिळालं। आणि विशेषतः मान आणि फलटण या भागामध्ये भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी फार मोठ्या प्रमाणावर काम केलं। त्याचबरोबर इकडं मोहिते पाटील प्रेमी जे लोक आहेत त्या लोकांनी देखील आपला धैर्यशील मोहिते पाटील यांनी जो महत्त्वाचा आणि प्रतिष्ठेचा प्रश्न केलेला होता त्या दृष्टीने त्यांना यश मिळावं या दृष्टीने खूप मोठ्या प्रमाणावर ताकद पणाला लावली। आणि आता जसं सांगितलं त्याप्रमाणे अतिशय निकट असा ह्याचा निकाल लागणार आहे। साधारण 10 ते 20 हजाराच्या आसपास एवढंच त्याचं मार्जिन राहील असं वाटतं। एवढं घासून होईल निवडणूक? मला वाटत नाही घासून होईल, कारण प्रत्येक प्रारंभीच्या काळात जी निवडणूक वेगळ्या मुद्द्यावर होती, देश पातळीवरची असतील किंवा भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस, ती अशी शेवटच्या टप्प्यात सहानुभूतीची लाट ह्या मतदारसंघात प्रचंड दिसली। पवारसाहेब जसे पक्षातून त्यांच्या फोडाफोडी झाली, विजयदादावर काय गोष्टीवर अन्याय झाला, मागचे त्यांनी काय आश्वासने दिली होती भाजपमध्ये जाताना की तुम्हाला राज्यपाल करतो किंवा मिनिस्टरी देतो, ते त्यांना मिळालं नाही। त्यांच्या समर्थकामध्ये तो एक राग होता। मग स्थानिकचे प्रश्न असतील, कुठं आरक्षणाचा मुद्दा असेल, मग तो मराठा समाजाचा असेल किंवा धनगर समाजाचा असेल, तो इफेक्टच झाला। शेतकऱ्यांचे काय प्रश्न असतील, जसं आता भाजपला मान खटावमध्ये अपेक्षा होत्या तशा मोहिते पाटलांना माळशिरस, करमाळा आणि माढ्यात अपेक्षा होत्या। तर मागच्या वेळेस जी मतदान झालं त्याच्या विरोधात माढ्यातसुद्धा मोहिते पाटील प्लस राहतील। माढा, करमाळा, माळशिरसचा तर काही विषयच नाही। त्याच्यामुळं मोहिते पाटील चांगल्या मताधिक्यानं निवडून येतील असं चित्र आहे सध्या। काय वाटतंय, असं जाईल का एकतर्फी होईल? आत्ता जे आमचे मित्र जे म्हणाले ते वस्तुनिष्ठ वाटतंय, कारण एकतर या निवडणुकीला शरद पवार आणि विजयदादा यांच्याविषयी एक सहानुभूतीची लाट दिसून आली। दुसरी गोष्ट, मागच्या 14 आणि 19च्या निवडणुकीला जी मोदी लाट दिसत होती ती लाट ह्या वेळेला अजिबात दिसली नाही। त्या मानाने जरांगे लाट कितपत वाटली? जरांगेंचा इफेक्ट कितपत? जरांगे इफेक्ट फारसा नाही जाणवला म्हणजे मला तरी। आणि ओबीसी पण फॅक्टर इथं फारसा दिसला नाही। ओबीसी सुद्धा मोठ्या प्रमाणात धनगर समाज आहे, त्यांची पण अपेक्षापूर्ती झालेली नाही, फसवणूक झाल्यासारखं त्यांच्या पण मनात भावना आहे। त्याच्यामुळंच
उत्तम जानकरांसारखे मोठे नेते ते महाविकास आघाडीसोबत गेले आणि एकूण जर इथला राष्ट्रवादीचा बेस बघितला या मतदारसंघातला 2009, 14 आणि 19च्या निवडणुका, तर हे 5 लाखाच्या आसपास अरावण्यातलं मतदान पडते. मोदी लाटेत पण पडलं आणि लाट नसताना पण पडलेलं आहे. तो बेस ह्याचा पक्का आहे. प्लस मोहिते पाटील यात ॲड झाल्यामुळं 50,000 प्लस मताधिक्यानं तुतारी येईल असं माझा अंदाज आहे. काय वाटते, तुतारी येईल का कमळ येईल? काय जे घासून चाललेलं आहे सगळ्याचे अंदाज, तुमचा अंदाज काय? मला वाटतं की खरं तर मोहिते पाटलांनी तिकीट मिळण्यापूर्वीच आघाडी घेतली होती, पण त्यानंतर फडणवीस साहेबांनी प्रेस्टिजचा प्रश्न केला आणि जोरदार निंबाळकरांसाठी आखणी झाली. त्यामुळं फलटण, मान खटाव आणि सांगोल्यामधनं निंबाळकरांना लीड मिळेल. पण माळशिरसचं जेवढं जास्त लीड असेल त्याच्यावर यांचा विजय अवलंबून आहे मोहिते पाटलाचा. आणि अखेरच्या क्षणी लक्ष्मी दर्शन झाल्यामुळं निकाल धक्कादायक लागायची शक्यता आहे. निकाल धक्कादायक लागेल, पण कोण लागेल सांगता येत नाही. कोण लागेल ती सांगू शकत नाही. निवडणूक घासून होणार आहे. 20 ते 25,000 मतानं जो कोणी निवडून येईल तो येईल. तर एकंदर ह्या सर्व पत्रकारांचं, ज्येष्ठ पत्रकारांचं जे काय म्हणणं आहे त्यानुसार हा इथला निकाल जो असेल माढा लोकसभेचा, ज्या पद्धतीनं अटीतटीची निवडणूक झाली आहे त्या पद्धतीनं पाहता हा निकाल 10-20 हजारापासून 50,000च्या घरात हा निकाल असेल. मात्र यावेळेला कमळापेक्षा तुतारीची हवा जास्त चालल्यामुळं या माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील निवडून यायची शक्यता जास्त आहे असं यांचं सांगणं आहे. एकंदर ह्याचा काय निकाल लागणार आहे ह्याची उत्कंठा सगळ्याला आहे. 4 जूनला हे समजणार आहे. मात्र पहिल्या टप्प्यात आता मतदान संपल्यानंतर जे काय वातावरण आहे त्यानुसार माढा लोकसभा ही तुतारीला म्हणजे महाविकास आघाडीकडे जाताना दिसते. कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, ABP माझा, पंढरपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.